सगळ्यात मज्जा पाहिजे. म्हणजे तुला सांगते, निसर्गात गेलो तरी पण DJ लावून मज्जा पाहिजे. हो. हां, हिंसेमध्ये पण मज्जा पाहिजे, सेक्शुअलिटीमध्ये पण मज्जा पाहिजे, सेक्शुअल व्हायलन्समध्ये मज्जा पाहिजे. का हे बघतात लोक? बिकॉज दे गेट एंटरटेन. हे खूप वाईट आहे. इंस्टाग्रामवरती CCTV फुटेज नावाचे रील्स सगळ्यात जास्त चालतात, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अब्यूज दाखवला जातो. फिजिकल असेल, व्हर्बल असेल. हो, म्हणजे तो पाहण्यात आनंद वाटतोय लोकांना, तो पाहण्यात मजा वाटते. कोणी कोणाला कसं, हां, मनोरंजन आपल्याला कळत नाही पण आपण ते बघतोय ना. कोणीतरी कोणाला तरी मारलं ह्याचा व्हिडिओ बघण्यात मला इंटरेस्ट का वाटतो? हा प्रश्न माणसं विचारतात का स्वतःला ते बघायच्या आधी? आणि तो सिनेमा नाहीये. सिनेमातली मारामारी आपण का बघू शकतो? कारण आपल्याला हे माहिती असतं की ते नाट्य आहे आणि ते जाणून बुजून तयार केलेलं आहे. ऍक्च्युअली विलन हिरोला मारत नाहीये, ऍक्च्युअली हिरोच्या शरीरातनं रक्त वाहत नाहीये. हे बॅक ऑफ माइंड आपल्याला माहिती असतं, म्हणून सिनेमातला व्हायलन्स आपण इतक्या सहजपणे बघू शकतो, पचवू शकतो. पण आता लोक रिअल व्हायलन्स पण तितक्याच सहजपणे पचवायला लागलेत. रिअल व्हायलन्स पण लोक तितक्याच कॅज्युअली बघतात, त्यांना काही वाटत नाही त्याच्यामध्ये. हे कुठून येतं? हे आपण आपल्या भावना ॲड्रेस न करता सगळ्यात मनोरंजन, सगळ्यात मज्जा, सगळ्यात अरे यार उसमें क्या है, हा ॲप्रोच जो आहे ना, यानी हे होत आहे. आणि मग तुला आठवत असेल हैदराबाद रेप केस जेव्हा झाली होती, त्याचे लाईव्ह व्हिडिओ आहेत का म्हणून लोक शोधाशोध करत होते. सगळ्यात जास्त ते सर्च भारतातनं झाला होता सगळ्यात जास्त तेव्हा, की त्याचं काही लाईव्ह फुटेज मिळतंय का. एका अतिशय क्रूर हत्येचं आणि क्रूर घटनेचं तुम्हाला लाईव्ह फुटेज बघायचं आहे. उलट ते दिसलं तरी त्याच्या खाली येतं की हे खूप सेन्सिटिव्ह आहे, तर तुम्ही ओपन करू नका म्हणून. सो आपली मानसिक अवस्था काय होत चालली आहे ह्या सगळ्या इन्फ्लुएन्स मार्केटमधून, ह्याचा विचार पण प्रत्येकाने आत्ता करायला पाहिजे. म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट अ प्रॉडक्ट. एक लिपस्टिक किंवा एक मेकअपचं प्रॉडक्ट किंवा एक टी-शर्ट किंवा एक काय कुठलं तरी हेल्थ ड्रिंक किंवा बेबी प्रॉडक्ट किंवा हायजीन प्रॉडक्ट, ह्याचा मुद्दा नाही आहे हा. हे जे इन्फ्लुएन्सिंग मार्केट तयार झालेलं आहे ते सर्व अर्थाने तुम्हाला इन्फ्लुएन्स करत आहे.